गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेक लोकांना एक भ्रम आहे की अध्यात्म वगैरे हे आपला मार्ग नाही बाबा. आपण संसारी माणसं, आपण खा प्या मजा करा. हे जे अध्यात्म वगैरे जे बोलतात, हे बुवा बापू जे आध्यात्मिक गुरु आहेत, ज्यांना अध्यात्मामध्ये खूपच रस आहे, त्यांच्याकरता हा रस्ता आहे बुवा. याचा आणि आपला काही संबंध नाही. हा खूप मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे आणि हा गैरसमज काढण्याकरताच माझा हा प्रयत्न आहे. अरे, हा आपला प्रवृत्ती मार्ग आणि हा आपला निवृत्ती मार्ग दोघं वेगवेगळे नाही आहेत. आपण प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाऊ शकतो सहज. भौतिक जीवनातून अध्यात्माकडे जाऊ शकतो. किंबहुना माझे सद्गुरू सांगतात, संसार करावा नेटका, दिसू देऊ नये कुठे फाटका, परमार्थाचा चुटका असू द्यावा. संसार करत 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 संसारामधले जेही काही आपल्याला सुख दुःख आनंद समाधान हे सगळं भोगत 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 आपण अध्यात्म मार्गाला लागलं पाहिजे. आणि त्याच्याने होतं काय, तर आपला हा जो सांसारिक मार्ग आहे किंवा संसारातल्या जे काही आपल्या अडचणी आहेत त्याही दूर होतात आणि आपला हा प्रवृत्ती मार्ग सुद्धा सुंदर होऊन जातो. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि म्हणून मला माझं जीवन एकदम सुरळीत चालू आहे. मला बाबा बुवा बापू किंवा आध्यात्मिक गुरु बनण्याचा काही इंटरेस्ट नाहीये. मला त्याची काही आवश्यकताही नाही. काही काही लोकांचा मनातल्या मनात काही त्यांचं असू शकतं. काही काही लोक अध्यात्मातच करिअर करतात. करिअर करतात म्हणजे काय, अध्यात्मातून पैसे गोळा करतात. माझा तसा उद्देश नाही. मी ऑलरेडी एक यशस्वी बालरोग तज्ञ आहे. भौतिक जीवनात मला काही कमतरता नाहीये आणि तरीही माझ्या जीवनात अध्यात्म आहे. किंबहुना मी असं म्हणेल की अध्यात्म आहे म्हणूनच माझ्या जीवनात हे सगळं आहे. माझी सद्गुरूंची कृपा, माझ्या सद्गुरूंची कृपा अगदी जन्मापासून मला लाभली. त्या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. आणि मी माझ्या सद्गुरूला नाही निवडलं, माझ्या सद्गुरूने मला निवडलं. माझ्या सद्गुरूने पहिले माझ्यावर कृपा केली आणि माझा हा प्रवृत्ती मार्ग उन्नत केला. आणि आता हळू 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 मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने, एकदम उत्साहात तो मला निवृत्ती मार्गाकडे हात धरून घेऊन जाताना मला जाणवतो. हात धरून मला तो या निवृत्ती मार्गावर चालवतो. या सद्गुरूची कृपा वर्णनातीत आहे. आणि म्हणून मी सर्वांना सांगतो, या रे लहान थोर, तुका म्हणे मांडले दुकान, देतो मोलाविन साऱ्या वस्तू. तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त केलं जाऊ शकतं. तुम्हाला कुठलीही गोष्ट सोडायची आवश्यकता नाही. काही काही वेड्या लोकांना वाटतं की अरे, हे दत्त संप्रदायिक आहेत आणि हे असे आहेत, हे आपल्याला शिष्य करून टाकतील किंवा हे आपल्याला मांस मच्छी खाऊ देणार नाहीत किंवा हे आपल्याला रोज आरती करायला लावतील किंवा हे रोज आपल्याला प्राणायाम करायला लावतील. नाही, नाही. हा चैतन्याचा मार्ग, डिव्हाइन पाथ तुम्हाला काहीच सोडायला सांगत नाही. तुम्हाला जसं करायचं, जसं राहायचं तसं राहा. फक्त जे पटतंय त्याचा स्वीकार करा आणि जे पटत नाही ते सोडून द्या. तुमच्यामध्ये सद सद विवेक बुद्धी जागृत होऊ द्या. म्हणजे साधना सेवा आणि सत्संगाच्या मार्गावर चला. ही एक प्रोसेस आहे. दिस इज अ प्रोसेस. दररोज सकाळी उठून तुम्ही प्राणायाम केला की तुम्ही ऊर्जान्वित होतात आणि याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्या. अनुभव नाही आला तर सोडून द्या. पण अनुभव आला ना, तर मग निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. जसं दररोज मी आंघोळ करतो, दररोज मी ब्रश करतो,
दररोज मी जेवण करतो, अगदी तसंच दररोज मी साधना करतो. साधना, अखंड नामस्मरण करणं ही सुद्धा साधनाच झाली. माझे सद्गुरू सोपी साधना सांगतात, की तुम्ही जाऊ द्या बाबा, तुमच्याकडनं आसनावर बसून होत नाही, तुमच्याकडनं ध्यानधारणा केली जात नाही, तुमच्याकडनं प्राणायाम केला जात नाही. तुम्ही निदान हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करे, एवढं तरी करा. आणि अखंड नामस्मरण ही सुद्धा साधना आहे, ही सगळ्यात सोपी साधना आहे. पण पण बऱ्याच लोकांना अखंड नामस्मरणाचा अनुभव येत नाही, कारण ते नामस्मरण करतात पण अखंड करत नाही. अखंड म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर. जसा श्वास झोपेत सुद्धा चालू आहे, तसं माझं तुम्हाला सांगणं आहे, नामस्मरण सुद्धा झोपेत सुद्धा चाललं पाहिजे. हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हरी बोला दळता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. आणि हा सुद्धा एक साधनेचाच सोपा प्रकार आहे, सगळ्यात सोपा प्रकार. याच्यापेक्षा सोपा प्रकार मला माहित नाही, मला अवगत नाही, किंबहुना नाहीच. याच्यापेक्षा अजून काय सोपं असेल, की तुम्ही तुमचं जीवन जगा आणि जगता जगता अखंड नामस्मरण करा. भगवंताला विसरू नका. काही लोक इतके मूर्ख असतात, पण का मी भगवंताला का लक्षात ठेवू, भगवंताचं मी का स्मरण करू, मग नको करू बाबा, जा खड्ड्यात. येतो हिताचा कळवळा आणि म्हणून जीव तुटे तिळतिळा. ज्याने आपल्याला निर्माण केलं, ज्याने ही सृष्टी निर्माण केली, त्याला आपण धन्यवाद द्यायचं नाही. याच्या इतका दळभद्री आणि याच्या इतका मूर्ख दुसरा कोणी असू शकत नाही. हा, कोणी म्हणेल मग फक्त देवालाच मानू का आम्ही तर अल्लाला मानणार आहेत. अरे अल्ला काय, देव काय, ईसा काय, मुसा काय, सबका मालिक एक. माझे सद्गुरू सांगतात, तो चैतन्य परब्रह्म परमात्मा, तो सत्व रज तम गुणातीत निर्गुण निराकार परब्रह्म, प्रकाश रहित प्रकाश, आनंदाचा कंद, सच्चित आनंद, तो आणि तू त्याचं स्वरूप आहेस. तो समुद्र आहे आणि तू त्याचा एक थेंब आहे. तो सूर्य आहे आणि तू त्याचा एक किरण आहे. ही इज द सन अँड यू आर द रे. त्या अथांग आनंदाच्या समुद्रात जेव्हा तुम्ही डुंबतात, तेव्हा आपोआपच त्याच्या असीमित शक्तीचा आपल्याला अनुभव येतो आणि त्याच्या त्या सगळ्या शक्ती आपल्याला प्राप्त होतात आणि मग आपला संसार सुखाचा होतो. आणि म्हणून तर ज्ञानोबा माऊली म्हणतात, अवघाची संसार करीन सुखाचा. एवढं खात्रीशीररित्या आपले ज्ञानेश्वर माऊली अवघाची संसार करीन सुखाचा असं का म्हणू शकतात? सोपं आहे, याच्यात काहीही अवघड नाही, अवघड वाटण्यासारखं काहीही नाही. पण तरीही सगळेच्या सगळे लोक या मार्गावर चालू शकत नाहीत, कारण गुरु कृपेचा अभाव. जसं पहिलीतून दुसरीत जाण्याकरता टीचर आवश्यक आहे, तसं या चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी कोणाचाही गुरु नाही आणि कोणीही माझा शिष्य नाही. मी माझ्या सद्गुरूचा एक इमानदार शिष्य आहे. बस हाच माझा संकल्प आहे. जे जे आपण अशी ठावे ते सर्वांना सांगावे, ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन. या उक्तीप्रमाणे भक्ती मार्गातले माझे सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज, ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली, आणि ही माझी गुरु परंपरा, ही भक्ती मार्गातून मला प्राप्त झाली. माझे क्रियायोगाचे मास्टर योग मार्तंड योगीराज सिद्धनाथ, त्यांच्याकडून मी क्रियायोगाची दीक्षा घेतली आणि क्रियायोग शिकून घेतला. आणि जेव्हा भक्ती आणि क्रियेचे पंख मला लागले, तेव्हा दिसू लागला जवळी मंगल, विश्वाचा वैभव काळ. ज्ञान मार्ग
कर्म मार्ग, भक्ती मार्ग सगळे जातात एकाच ठिकाणी. पण भक्तीने तुमचा स्पीड वाढत नाही. माझा असा प्रत्यक्ष अनुभव आहे की फक्त भक्तीने स्पीड वाढत नाही. तुम्हाला तुमच्या जीवनात चैतन्याच्या मार्गावर प्रगती आवश्यक आहे. तर तुम्ही क्रिया 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 काय, नामस्मरण ही सुद्धा क्रियाच आहे. आणि क्रिया योग, अशी क्रिया जी आपल्याला सत्याशी जोडते. मग ती कोणतीही क्रिया तुम्ही करू शकतात. तुम्ही जेवताना सुद्धा योग करू शकतात. तुम्ही श्वास घेताना सुद्धा योग करू शकतात. योग म्हणजे जुडणं. तुम्ही तुमची कृती भगवंताशी जोडून टाका. भगवंत तुमच्या सगळ्या कृती स्वीकारतो. सगळ्या कृती स्वीकारतो. तुम्हाला एखाद दिवशी पायी पायी चालायची तुमच्यावर वेळ आली, तर अशी कल्पना करा की मी मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहे. बघा, तेच पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. जे मंदिराला प्रदक्षिणा करून तुम्हाला पुण्य प्राप्त होणार असेल, तर पायी पायी चालायची वेळ आली तर अशी कल्पना करा, 2 किलोमीटर पायी पायी चालायची वेळ आली तर तुम्ही म्हणाल, नाही 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 नाही, माझे पाय दुखत आहेत आणि मग कसं काय करू, रिक्षाच करू. आता आजकाल पेट्रोल पण भेटत नाहीये, रिक्षा पण कदाचित चालतील का नाही चालतील सांगता येत नाही. पायी पायी चालायची तुमच्या वेळ आली तर मग पायी पायी चालायचं तुम्हाला दुःख वाटायला पाहिजे का? नाही. तुम्ही पायी पायी चालायची तुमच्या वेळ आली तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ट्रान्समिट करू शकतात, ट्रान्सफॉर्म करू शकतात. मी मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करतोय, बघा तेवढंच पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. आणि मी जेवतोय, मी त्याला समर्पित करून जेवतोय. मी लोकांची सेवा करतोय, जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून करतोय. मी माझ्याजवळ जेही काही आहे, तन मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा, या भावाने त्याच्या चरणांवर सगळं समर्पित करतो. आणि हे सगळं राज्य व्हावे ही माझ्या श्रींची इच्छा आहे. आणि हे राज्य सांभाळायची जबाबदारी त्याने मला दिली आहे. आणि आपल्या मनात भाव कसा असावा, प्रभू रामचंद्रांचं राज्य, अयोध्येचा नरेश प्रभू रामचंद्र, त्यांचं राज्य 14 वर्ष वनवासात असताना भरताने सांभाळलं. कसं सांभाळलं? सिंहासनावर पादुकांची स्थापन केली. त्या पादुका प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना अयोध्येला परत घेऊन जाण्याकरता भरत आलेच. आणि भरताने जेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की माझ्या पित्याची ही आज्ञा आहे, माझ्या आईची ही इच्छा आहे की मी 14 वर्ष वनवास भोगावा, तर मी माझ्या आई वडिलांच्या आज्ञेचं उल्लंघन करू शकत नाही. तू जा, तू राज्य भोग. पण भरत होता आणि म्हणून त्याने सांगितलं की मी राज्य भोगू शकत नाही. राज्याचा त्याग केला. अरे पण मग ते राज्य सांभाळेल कोण? आणि वडील बंधू म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांच्या आज्ञेने प्रभू रामचंद्रांनी मोठ्या 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 प्रेमाने लहान भ्राता भरताला आलिंगन देऊन त्या पादुका त्याच्या हातात दिल्यात. आणि या पादुका घे, या सिंहासनावर ठेव आणि सर्व राज्याची व्यवस्था एक व्यवस्थापक म्हणून बघ, ही आज्ञा केली. भरताने त्या पादुका डोक्यावर घेतल्यात आणि अयोध्येला जसं प्रभू रामचंद्रांनी सांगितलं अगदी तसंच तंतोतंत केलं. सिंहासनावर पादुका विराजमान केल्यात आणि स्वतः एका योगी तपस्वी संन्यासासारखं जीवन जगलेत. असे हे भरत महाराज. त्यांच्याकडून भाऊ कसा असावा हे शिकावं आणि पुत्र कसा असावा हे प्रभू रामचंद्रांकडून शिकावं. माझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्याकरता काहीही अडथळा नसताना सुद्धा राजवैभवाचा त्याग करून जंगलातलं जीवन स्वीकारलं. याला खूप मोठं धैर्य लागतं. येड्या गबाळ्याचं हे काम नाहीये. याला